Hello students, in last period we have seen sulfonation and nitration reaction on aromatic compound, that is on the benzene ring or substituted benzene ring. Now let us see the halogenation reaction. या आता पुढची रिएक्शन आहे halogenation reaction. आता halogenation reaction काय? Halogen is an electrophilic aromatic substitution reaction in which H atom of aromatic ring is replaced by halogen atom. In this reaction, attacking electrophile is halonium ion. हॅलोजिनेशन ही इलेक्ट्रोफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. हिच्यामध्ये बेन्झीन रिंग मधला हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला जातो हॅलोजन ॲटमने. Cl असेल, Br असेल किंवा I असेल, आणि ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? हॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणतो. आणि याच्यामध्ये अटॅकिंग रिएजंट जो आहे तो हॅलोजनवर पॉझिटिव्ह चार्ज असलेला म्हणजे इलेक्ट्रोफाईल असतो, आणि दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ए इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता हे हॅलोजिनेशन रिॲक्शन जे आहे त्याच्यामध्ये क्लोरिनेशन असेल किंवा ब्रोमिनेशन असेल टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ Cl2 अँड Br2. क्लोरिनेशन Cl2च्या प्रेझेंटीमध्ये, ब्रोमिनेशन Br2च्या प्रेझेंटीमध्ये, आणि त्याच्या जोडीला असतो लेविस ॲसिड कॅटलिस्ट AlCl3, LBr3, ApCl3, ApBr3. ऑल दीज आर द लेविस कॅटलिस्ट. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लेविस कॅटलिस्ट काय करतात? रिॲक्शनमध्ये वापरले जातात जर बेन्झीन बरोबर रिॲक्ट करायचं असेल. पण ॲक्टिव्ह कंपाऊंड जर असतील म्हणजे फिनॉल असतील, अमाइन असतील, तर ते डायरेक्टली क्लोरीन किंवा ब्रोमिन बरोबर मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतात, आणि त्याच्यासाठी आपल्याला लेविस ॲसिड कॅटलिस्टची काही गरज लागत नाही. सो लेट अस सी द रिॲक्शन ऑफ दिस हॅलोजन विथ बेन्झीन रिंग. आता बेन्झीन जो आहे ब्रोमिनेशन रिॲक्शन आपण बघू. बेन्झीनमध्ये काय होतं? Br2 मॉलिक्यूल जो आहे तो इंट्रोड्यूस केला जातो किंवा ब्रोमिन ॲटम जो आहे हायड्रोजनच्या जागेवर इन प्रेझेन्स ऑफ ApBr3 इज ए लेविस ॲसिड आता याच्यामध्ये आहे, आणि आपल्याला हे ब्रोमोबेन्झीन नावाचा कंपाऊंड मिळतो. या रिॲक्शनचं जर रेट डिटरमाइन जर आपण केला, रेट कॉन्स्टंट जर आपण पाहिला, रेट ऑफ द रिॲक्शन कशावर आहे? रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस बेन्झीन रिंग अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस Br2 मॉलिक्यूल अँड ऑल्सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ लेविस ॲसिड. म्हणजे ह्या रिॲक्शनचा रेट जो आहे कोणाकोणावर अवलंबून आहे? कोणाच्या कॉन्सन्ट्रेशनवर? सबस्ट्रेट म्हणजे बेन्झीन, इलेक्ट्रोफाईल म्हणजे Br2 मॉलिक्यूल, आणि लेविस ॲसिड या तिघांवरती काय आहे? या रिॲक्शनचा रेट हा डिपेंडंट असतो. आता आपण जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल या हॅलोजिनेशन रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रोफाईल कशा प्रकारे क्रिएट केला जातो ते आपल्याला बघायचं आहे. ते मेकॅनिझममध्ये आपल्याला क्लिअरली लक्षात येईल. लेविस ॲसिड कॅटलिस्ट या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल जनरेशनसाठी आपल्याला वापरला जातो. आता किंवा मग पोलराइज हॅलोजन मॉलिक्यूल अँड टू क्रिएट इलेक्ट्रोफिलिक एंड ऑफ हॅलोजन मॉलिक्यूल जो आहे इन ॲब्सेन्स ऑफ लेविस ॲसिड हॅलोजन मॉलिक्यूल इज हायली पोलराइज्ड. हॅलोजन जो आहे लेविस ॲसिड ज्या वेळेला नसेल तो कसा असतो? स्लाइटली पोलराइज्ड. दोन ब्रोमिन मॉलिक्युल्समध्ये एकमेकांमध्ये काही चार्ज सेपरेशन नसतं, पण त्यासाठी मग आपल्याला काय लागतं? त्यावेळेला आपल्याला लेविस ॲसिड कॅटलिस्ट हा वापरला जातो. जो लेविस ॲसिड कॅटलिस्ट काय करतो? त्या हॅलोजनला पोलॅरिटी वाढवण्याचं काम करतो. कसं? तो ब्रोमिनेशन रिॲक्शनमध्ये Br2 मॉलिक्यूल आपण जो आहे तो काय करतो? पोलराइज कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. कोणाबरोबर? लेविस ॲसिड बरोबर एक पोलराइज्ड कॉम्प्लेक्स म्हणजे चार्ज सेपरेशन होतं, आणि त्यामुळे काय होतं? ड्यू टू द इन्क्रीज इन पोलॅरिटी दोघांमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन होतं. कोणामुळे होतं? ApBr3मुळे. आणि आपल्याला एक जो काही Br असतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज असलेला Br मग पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी असते बेन्झीनची तिच्यावर तो अटॅक करतो. लेट अस सी द मेकॅनिझम. आता पहिली स्टेप जी आहे ब्रोमिनेशन रिॲक्शनमध्ये हा पोलराइज Br2 जो आहे इट रिॲक्ट्स विथ दिस ApBr3 फेरस ट्रायब्रोमाइड. इट इज ए लेविस ॲसिड, आणि असा हा कॉम्प्लेक्स तयार होतो. आपल्याला माहिती आहे Fe इज द मेटल, आणि मेटल हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह चार्ज असतात. पण इथं काय होतं की हा Br2 जेव्हा Fe जवळ येतो, Br2ला 3 इथे ब्रोमिन Feला जॉईन झालेले आहे, त्यामुळे त्याच्या जवळचा जो Br2 इट अक्वायर्स डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. हा डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज हा डेल्टा इथं ॲक्च्युअली पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे, इथे निगेटिव्ह चार्ज पाहिजे. इथं आपल्याला काय पाहिजे? पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला पाहिजे. त्यामुळे काय होईल? मग हा जो काय पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ही या पॉझिटिव्ह ब्रोमिनवरती अटॅक होईल. म्हणजे ब्रोमिनचा अटॅक काय होईल?
पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन डेन्सिटीवर हा बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल, ApBr4 हा बाहेर पडेल. अशा प्रकारे हा ब्रोमिन ह्या पोझिशनला जॉईन झाला आणि ते रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला दाखवलेलं आहे. त्याचं स्टॅबिलायझेशन, हा पॉझिटिव्ह चार्ज, हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथे गेली आणि निगेटिव्ह झाला, पॉझिटिव्ह ब्रोमिनवर अटॅक करतो हे दाखवलेलं आहे. इथं चार्ज उलट झालेले त्यांचे ते आपल्याला रिपेअर करून घ्यावे लागतील. आता ही पहिली जी स्टेप आहे, अटॅक ऑफ दिस पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणा किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ब्रोमिन, हा आपल्याला अशा प्रकारे हा इथं जॉईंट होतो. हा त्याचा रेझोनन्स स्ट्रक्चर आहे. याला आपण म्हणतो सिग्मा कॉम्प्लेक्स. पहिल्या स्टेपमध्ये काय तयार झाला, मग सिग्मा कॉम्प्लेक्स तयार झाला. आता या सिग्मा कॉम्प्लेक्सचा जो आहे सेकंड स्टेपमध्ये काय, मग अरोमटायझेशन म्हणजे काय होतं, हा CH बॉन्ड जो आहे तो ब्रेक होईल आणि आपल्याला अरोमॅटिक रिंग इट्स रिटेन्स देअर कॅरेक्टरिस्टिक. इन सेकंड स्टेप the breaking of CH bond from the sigma complex and aromatization takes place, forming bromination. The conjugate base of Lewis acid takes place upon proton release. Proton release झाला, तिचा conjugate base काय करतो, तो प्रोटॉन पिकअप करून घेतो. इथं जो ApBr4 तयार होतो तो निगेटिव्हली चार्ज असतो, त्यामुळे तो काय करतो, प्रोटॉन घेतो आणि आपल्याला ब्रोमोबेन्झीन हा तयार झाला. सो इट इज अ सेकंड स्टेप आणि इट इज अ फास्ट स्टेप. पहिली स्टेप मग स्लो स्टेप आहे. अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल इज ए स्लो स्टेप अँड विच इज ए रेट डिटरमाइनिंग स्टेप. आता बघू आपण कायनेटिक आयसोटोपिक इफेक्ट जर या रिॲक्शनमध्ये पाहिला तर कायनेटिक आयसोटोपिक इफेक्ट इज नॉट ऑब्झर्व, म्हणजेच CH बॉन्ड ब्रेकिंग इज नॉट इन्व्हॉल्ड इन रेट डिटरमाइनिंग स्टेप. त्यामुळे ती स्टेप कशी असते, ही फास्ट स्टेप आपल्याला असते. इतरही एक्झाम्पल आपल्याला क्लोरिनेशन सारखे रिॲक्शन, क्लोरीन जो आहे ॲड होईल, सिमिलर रिॲक्शन आपल्याला AlCl इज अ लेविस ॲसिड आणि क्लोरोबेन्झीन आपल्याला तयार होतं. क्लोरिनेशन ऑफ नायट्रोबेन्झीन. आता कसं आहे, नायट्रोबेन्झीन आपण बघतोय इथं बेन्झीनवरती सबस्टिट्यूटेड आहे, याची काय आहे रिॲक्शन कॅरी आउट करायची. आपल्याला क्लोरीनचं आपल्याला मेटा पोझिशनला तो आपल्याला जातो. त्याचं कारण काय आहे, नायट्रो ग्रुप आपण मगाशी पाहिलं, NO2 ग्रुप इज इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. तो काय करतो, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतो रिंगपासून आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन जे विथड्रॉ केले जातात ते मेटा पोझिशनपासून इलेक्ट्रॉन विथड्रॉ होत नाही. तर आपण त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर पाहिले आहेत रेझोनन्समध्ये. ते आर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनपासून इलेक्ट्रॉन विथड्रॉ होतात आणि त्यामुळे मेटा पोझिशन थोडी इलेक्ट्रॉन रीच होते आणि ते मग इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक करते आणि आपल्याला कंपाऊंडचं स्ट्रक्चर इथं आपल्याला आता त्याचं मेकॅनिझम बघायचं आहे. आपल्याला तशा प्रकारे नायट्रोबेन्झीनवरती अशा प्रकारे निगेटिव्ह चार्ज आपण तिथं पाहिलेला आहे मेटा पोझिशन आणि पॅरा पोझिशनवरती. आता इथे आपल्याला मग काय होईल, लेविस ॲसिड वापरला. तर हा लेविस ॲसिड काय करतं, हा याच्याबरोबर पोलराइज कॉम्प्लेक्स फॉर्म होईल. इथे आपल्याला बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि निगेटिव्ह चार्ज हा पॉझिटिव्ह चार्ज. आता काय होईल, पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी पॉझिटिव्ह क्लोरीनवर अटॅक करेल, हा बॉन्ड ब्रेक होईल, AlCl4 हा बाजूला पडला आणि हा क्लोरीन जॉईन झाला मेटा पोझिशनला. हा मेटा पोझिशनला जॉईन झाला त्यामुळे आर्थो पोझिशन काय होईल, पॉझिटिव्ह होईल, कारण इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथं शिफ्ट होते आणि हा पॉझिटिव्हली चार्ज होतो. हा आपल्याला तयार झाला. याला आपण म्हणतो सिग्मा कॉम्प्लेक्स. त्या सिग्मा कॉम्प्लेक्समधनं काय होईल, मग इथं आपल्याला हा कन्जुगेट बेस तयार झालेला आहे लेविस ॲसिडचा. हा प्रोटॉन जो आहे तो निघून जाईल, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, हा इथला H हायड्रोजन Cl आणि AlCl3 लेविस ॲसिड तसं बाहेर पडतं आणि मेटा पोझिशनला काय होतं, मग आपल्याला मेटा क्लोरो नायट्रोबेन्झीन नावाचा कंपाऊंड मिळतो. इथं क्लोरीन मेटा पोझिशनला दाखवलेला आहे किंवा तो सबस्टिट्यूट झालेला आहे हायड्रोजनच्या जागेवर, कारण की NO2 ग्रुप इज इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग. इट इज ए डिॲक्टिवेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप्स आर मेटा ओरिएंटिंग. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप कसे असतात, मेटा ओरिएंटिंग. पुढची आपण रिॲक्शन बघणार आहोत, फ्रिडल अँड क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. ही फ्रिडल अँड क्राफ्ट रिॲक्शन इज ए अरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. हिच्यामध्ये काय होतं, अल्काईल ग्रुप म्हणजे R ग्रुप इज गेट सबस्टिट्यूटेड इन प्लेस ऑफ द हायड्रोजन ॲटम इन अ बेन्झीन रिंग किंवा अरोमॅटिक रिंग. तिला आपण म्हणतो फ्रिडल अँड क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. आता ही फ्रिडल अँड क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन जी आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे आणि इट इज गेट कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड AlCl3 AlBr3 हे सगळे लेविस ॲसिड काय केले जातात, इथं वापरले जातात. आता लेविस ॲसिडचा रोल काय आहे मग आपल्याला रिॲक्शनमध्ये, तर लेविस ॲसिड जो आहे तो कार्बोकटायन जनरेट करण्याचं काम करतो.
रिॲक्शनमध्ये कार्बोकटायन जनरेट करण्याचं किंवा इलेक्ट्रोफाईलचं इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर जे आहे ते एनहान्स किंवा वाढवण्याचं काम काय करतो, लेविस ॲसिड करतो. आणि हे लेविस ॲसिड जे आहेत त्याचं जनरेशनची कपॅसिटी आहे इलेक्ट्रोफाईलची ती या ऑर्डरमध्ये सगळ्यात जास्त AlCl3, मग ApCl3, BF3, ZnCl3 हे सगळ्यात जास्त इलेक्ट्रोफाईल पॉझिटिव्ह जनरेट करण्याचं काम करेल. फ्रीडल अँड क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन आहे, सल्फेटेबल अल्किल हॅलाइड त्याच्यामध्ये आपण वापरतो आणि त्यानंतर मग आपण काय करतो, रिॲक्शन करतो. याच्यामध्ये मात्र जे आहे टर्शरी अँड सेकंडरी अँड प्रायमरी जे काही हॅलाइड्स असतील अल्किल हॅलाइड, टर्शरी अल्किल हॅलाइडमध्ये फास्टर रेटने रिॲक्शन, मग सेकंडरी ते का पुढे आपण बघू आणि नंतर मग पायरी. दिस इज द रिॲक्टिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड्स टुवर्ड्स द फ्रीडल अँड क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. आता बघा इथं अल्कायलेशन रिॲक्शनमध्ये जनरल एक्झाम्पल दिलेलं आहे. बेंझिन जो आहे, बेंझिन काय करेल याच्यामध्ये आपल्याला RX जो आहे इट इज अ अल्किल हॅलाइड, एनी अल्किल हॅलाइड इन प्रेझन्स ऑफ लेविस ॲसिड. आणि मग आपल्याला माहिती आहे हॅलाइड्स जे आहे निगेटिव्हली चार्ज असतात, त्यामुळे याच्यावरचा R ग्रुपचा कार्बन कसं असेल पॉझिटिव्हली चार्ज, त्यामुळे काय होईल इलेक्ट्रॉन डेन्सिटी Rवर अटॅक होईल आणि हा अल्किल ग्रुप निघून जाईल आणि आपल्याला अल्काइल बेंझिन मिळेल. आता आपण बघू त्याचं मेकॅनिझम. ते पाहिल्यानंतर मग व्हॉट इज द रोल ऑफ लेविस ॲसिड आणि हाऊ द पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटीज गेट अटॅक्स ऑन दिस कार्बोकटायन ते आपल्याला लक्षात येईल. आता बघा हे मेकॅनिझममध्ये काय आहे, आपल्याला अल्किल हॅलाइडमध्ये अल्किल हॅलाइड जे आहे त्यांची कपॅसिटी असते टू फॉर्म द स्टेबल कार्बोनियम आयन, कार्बोकटायन ज्याला आपण असं म्हणतो. त्यामुळे टर्शरी याच्यामध्ये काय असतं, जो काही ब्रोमिन निघून गेल्यानंतर जो पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज मिळणार आहे ती जास्त स्टेबल असते आणि त्याला स्टॅबिलाइज करण्याचं किंवा पॉझिटिव्हिटी वाढवण्याचं काम पुन्हा कोण करतं, लेविस ॲसिड पण त्याच्या प्रेझेंटीमध्ये असते. त्यामुळे असा एक प्रकारे हा ब्रोमिन बेन्झिनच्या रिॲक्शनमध्ये आपल्याला असा प्रकारे रिएजंट मिळतो. ॲक्च्युअल कार्बोकटायन इज अटॅकिंग इलेक्ट्रोफाईल काय असतो, हा अटॅकिंग इलेक्ट्रोफाईल त्याच्यावरती अटॅक करणार आहे. आता आपण बघू हा याच्यामधला टर्शरी अल्किल हॅलाइड बेन्झिनवरती मग नंतर अटॅक करणार आहे. तर आता याच्यामध्ये मी थोडंसं स्ट्रक्चर तुम्हाला टर्शरी हॅलाइड्स का त्याचे जास्त हे असतात आपण बघूया. इथं मग आपल्याला माहिती आहे हॅलाइड्समध्ये काय, कार्बनमध्ये इथे कार्बन असतो, टर्शरी ग्रुपमध्ये काय इथं कार्बन, दिस इज ए CH3 ग्रुप. आता ते थोडंसं आपण समजून घ्या व्यवस्थित, पेंटमध्ये ती नीट जमणार नाही पण मी प्रयत्न करतो. हा CH3 जॉईंट आहे, इथे आपल्याला दुसरा CH3 जॉईंट आहे. ओके, नंतर आपल्याला टर्शरी हॅलाइड्समध्ये इथे काय आहे, हा CH3 जॉईंट आहे. ओके, हा CH3 जॉईंट आहे आणि इथं काय आहे हॅलोजन. एखादा हॅलाइडमधला कुठलाही हॅलोजन असेल, समजा इथं क्लोरीन असेल असं मी समजतो. हा हॅलोजन काय होईल, मग ज्यावेळेला हा हॅलोजन असा निघून जाईल बाहेर त्यावेळेला आपल्याला कार्बन मिळेल आणि या कार्बनला 3 CH3 ग्रुप जॉईंट असतील. हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत सगळे ग्रुप. कसे आहेत, क्लोरीन हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असल्यामुळे इट गोज विथ द इलेक्ट्रॉन पेअर, त्यामुळे हा कार्बन कसा होतो, दिस कार्बन बिकम्स ए इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. हा असा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह झाल्यामुळे काय होतं, हा पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला स्टॅबिलाइज केला जातो. कोणाने, जे CH3 ग्रुप आहेत, आता तिघी, हा 1, हा 2 आणि हा 3 CH3 ग्रुप आहेत, इलेक्ट्रॉन डोनेट करतात म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावरती आपल्याला त्या अट्रॅक्ट केला जातो. त्यामुळे तो काही निघून गेलेला क्लोरीन पुन्हा तो या ग्रुपवरती जॉईंट होत नाही. अशा प्रकारे तो टर्शरी हा जास्त स्टेबल असतो. सेकंडरी जर असेल आपल्याला तर सेकंडरी हा थोडा कसा असतो, कमी स्टेबल असतो. कारण सेकंडरीवरती काय 2च CH3 ग्रुप असतात आणि एक हायड्रोजन असतो. हा सेकंडरी कार्बोनियम आयन असेल. हा इथं CH3 असेल, पुन्हा इथं CH3 असेल अशा प्रकारे. ओके, CH3 आणि इथून जर क्लोरीन निघून गेला तर हा पॉझिटिव्ह चार्ज होईल, हाही स्टॅबिलाइज केला जातो पण 2च CH3 ग्रुपने. आणि प्रायमरीमध्ये तर काय आहे, एकच ग्रुप असल्यामुळे अल्किल हॅलाइड CH3 आणि हा इथं Cl आहे, हा एकच आहे. इथून निघून गेला की कार्बनवरती काय असतात, तिघी मग हायड्रोजनच शिल्लक असतात तिन्ही आणि त्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज हा अक्वायर करतो. पण याच्यात स्टॅबिलायझेशन कम्पॅरेटिव्ह, कारण हायड्रोजन काही इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट नसल्यामुळे तो कमी स्टॅबिलाइज करतो. त्यामुळे टर्शरी कंपाऊंड्समध्ये थोडक्यात काय, तर टर्शरीमध्ये आपल्याला काय आहे, जास्त काय आहे स्टॅबिलायझेशन आहे टर्शरीमध्ये. आणि म्हणून इथे आपण टर्शरी ग्रुप हॅलाइड्समध्ये जे आहे ट्रेंड आपण दाखवलेला वरती, टर्शरी हॅलाइड्स अंडरगो फास्टर रिॲक्शन, फ्रीडल अँड क्राफ्ट रिॲक्शन,
दॅन द सेकंडरी अँड सेकंडरी गो ॲट फास्टर रिॲक्शन दॅन प्रायमरी, कारण कार्बोकटायनची स्टॅबिलिटीवर डिपेंडंट आहे. आता मग अशा प्रकारे आपल्याला सेकंड स्टेप, आता पहिल्या स्टेपमध्ये काय होईल मग आता जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. अशा प्रकारे हा इलेक्ट्रोफाईल तयार झाला, ब्रोमिन निघून गेला, LBr4 तयार झाला, हा कार्बोकटायन तयार झाला. हा कार्बोकटायनवर मग पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करेल, अटॅक करेल. हा इथं सिग्मा कॉम्प्लेक्स तयार झाला बघा, CCH3 थ्राईस टर्शियरी ग्रुप जॉईन झाला. हा आपल्याला सिग्मा कॉम्प्लेक्स तयार झाला सेकंड स्टेपमध्ये. आणि थर्ड स्टेपमध्ये काय होईल मग अरोमटायझेशन. मग काय होईल, हा प्रोटॉन निघून जाईल आणि आपल्याला टर्शियरी ब्युटाइल बेंझिन नावाचा अल्काइल ग्रुप इंट्रोड्यूस झाला रिंगमध्ये इन प्लेस ऑफ हायड्रोजन. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ए फ्रिडल अँड क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. आता मेकॅनिझम ऑफ फ्रिडल अँड क्राफ्ट अल्कायलेशन जे आहे ते आपण पाहू आता मिथिल क्लोराईड वापरून. आपण इथं काय टर्शियरी मिथिल क्लोराईड वापरला, इथं आपण वापरणार होता मिथिल क्लोराईड. कारण काय याच्यात लेविस ॲसिडचा रोल जो आहे, इथं आपल्याला आयोनिक कंपाऊंड तयार झालेला आहे, म्हणजे इलेक्ट्रोफिलिसिटी एनहान्स केलेली आहे याचे ड्यू टू द लेविस ॲसिड. पण इकडे काय होतं की पोलराइज्ड कॉम्प्लेक्स तयार होतो. कसा होतं आपल्याला बघू आता सेकंड रिॲक्शन. याच्यामध्ये अल्किल हॅलाइड्स जे आहेत त्यांची कपॅसिटी नाही आहे की स्टेबल कार्बोनियम आयन फॉर्म करण्याची. त्यामुळे ते काय करतात, दे फॉर्म दी पोलराइज कॉम्प्लेक्स, अशा प्रकारचा पोलराइज कॉम्प्लेक्स विथ द लेविस ॲसिड. लेविस ॲसिडबरोबर असं D2 बॉन्ड फॉर्म करून पोलराइज्ड कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. त्यामुळे काय होतं की हा पॉझिटिव्ह चार्ज हा निगेटिव्ह चार्ज स्ट्रॉंग होतो आणि नंतर मग हा कार्बन ऑटोमॅटिकली जास्त पॉझिटिव्हली चार्ज केला जातो. हा पोलराइज कॉम्प्लेक्स फॉर्म करण्याचं काम आहे लेविस ॲसिडचं. मग पहिल्या स्टेपमध्ये आपण ज्या वेळेला अल्किल हॅलाइड वापरू त्यावेळेला लेविस ॲसिड काय करेल, इट फॉर्म्स ए पोलराइज्ड कॉम्प्लेक्स. आणि नंतर मग ह्या पोलराइज कॉम्प्लेक्समधला जो पॉझिटिव्ह कार्बन आहे त्याच्यावरती पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी अटॅक करतो आणि लेविस ॲसिड हा बाजूला पडतो आणि टू फॉर्म द सिग्मा कॉम्प्लेक्स. आपल्याला काय मिळतो, सिग्मा कॉम्प्लेक्स मिळतो. आणि हा सिग्मा कॉम्प्लेक्स जो आहे हा सिग्मा कॉम्प्लेक्समधनं नंतर काय होणार, ऑटोमॅटिकली सेकंड स्टेपमध्ये त्याचं अरोमटायझेशन होईल. इथं हा हायड्रोजन निघून जाईल आणि आपल्याला टोलिन नावाचं कंपाऊंड मिळेल. इथं फरक काय, फक्त दोघी रिॲक्शनमध्ये टर्शियरी ब्युटिल क्लोराईड बरोबर आपल्याला जो काही लेविस ॲसिड वापरतो तो पोलराइज कॉम्प्लेक्स फॉर्म करत नाही, तर तो काय करतो, इट एनहान्सेस दी पॉझिटिव्हिटी ऑफ कार्बोकटायन, कार्बनची पॉझिटिव्हिटी वाढवतो. इथे मात्र पोलराइज कॉम्प्लेक्स फॉर्म करतो अल्किल हॅलाइडच्या बाबतीत. आता आपण बघू मेकॅनिझम ऑफ फ्रिडल अँड क्राफ्ट अल्कायलेशन बाय युझिंग अल्कीन. आता आपण डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड याच्यामध्ये बघणार आहोत. अल्कीन जे आहेत ते आर ऑल्सो युज्ड ॲज ए रिएजंट टू कॅरी आउट द फ्रिडल अँड क्राफ्ट अल्कायलेशन. फॉर एक्झाम्पल बेंझीन रिॲक्टेड विथ द प्रेझेन्स ऑफ HCl with Lewis acid BF3 to produce isopropyl benzene or cumene. इथे example, Lewis acid BF3 accepts Cl minus from the HCl and set H free ions. Electrophilic attack of H ion on pi electron takes place. Pi electrons of propene results in the formation of secondary कार्बोकटायन तयार होतो. बघा प्रॉपिन म्हणजे अल्किन्स आपण वापरतोय. प्रॉपिनमध्ये डबल बॉन्ड आहे. जर आपण HCl वापरला इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड त्याच्यामध्ये काय होईल, मग HCl जो आहे हा HCl काय करतो, म्हणजे BF3 काय करतो, ह्या क्लोरीनला घेऊन टाकली. हा इथल्या क्लोरीनला BF3ने घेतला की हा H+ आयन फ्री होतील. म्हणजे H+ आयन जे आहेत ते फ्री झाल्यामुळे काय होईल, आता बघा इंटरेस्टिंग की तो फ्री H+ आयन कुठं होईल, ही पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी Hवर अटॅक करेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे मार्कोनिक रूल अँटी मार्कोनिक रूलच्या सहाय्याने. त्यामुळे काय होईल, हा कार्बन CH3 होईल आणि हा इथं पॉझिटिव्ह चार्ज झाला. हा सेकंडरी कार्बोकटायन आपल्याला तयार झाला. बरोबर, अल्किन वापरलेला, हॅलाइड आपण वापरलेला नाही. आलं का लक्षात. म्हणजेच मी थोडक्यात तुम्हाला अजून जर समजून सांगायचं म्हटलं तर मी रिॲक्शन काढून दाखवतो. इथं आपण CH3 वापरला, हिअर CH डबल बॉन्ड CH2 हा CH2. आता HCl वापरलेला आहे. या HCl आणि लेविस ॲसिड काय करेल, आता BF3 हे लेविस ॲसिड आपण वापरलेलं आहे. थोडा हा BF3 इज ए लेविस ॲसिड. हा BF3 काय करेल, पिकअप्स दिस क्लोरीन आयटम, तो या क्लोरीनला घेऊन टाकेल. त्यामुळे काय होईल, हा H+ होईल. हायड्रोजन काय होईल, फ्री झाला आणि पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावर आला. त्यामुळे काय होईल, मग आता अकॉर्डिंग टू द मार्कोनिक रूल
ज्याच्यावरती हायड्रोजन जास्त आहेत तिथं काय होईल, हा प्रोटॉन जाईल. म्हणजे हा प्रोटॉन ही पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा याच्यावर अटॅक झाला की मग इथं काय होतील, आपल्याला प्रोटॉन जातील CH3. हा CH जसाच तसा आहे. नंतर हा CH2 होता, CH3 झाला. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज का आला, तर ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठं गेली, CH2 वर. हा निगेटिव्ह झाल्यामुळेच मग पॉझिटिव्ह प्रोटॉन त्याच्यावर गेलेला आहे आणि त्यामुळे हाही इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे गेल्यामुळे काय होतं, आपल्याला इथं पॉझिटिव्ह चार्ज येतो. आणि हा आहे सेकंडरी कार्बोकटायन. हा काय 2 CH3 ग्रुप असल्यामुळे सेकंडरी कार्बोकटायन आहे. आणि या सेकंडरी कार्बोकटायनवरती मग आपल्याला काय होईल, बेंझिन रिंग जी आहे ॲक्च्युली आता पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी त्याच्यावर अटॅक करेल, सिग्मा कॉम्प्लेक्स फॉर्म होईल. आणि आफ्टर द फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स इन सेकंड स्टेपमध्ये काय होईल, मग दिस CH3 प्रोटॉन इज गेट रिमूव्ड टू फॉर्म दिस कंपाऊंड CH3 ट्वाइस. याला पर्टिक्युलर नेम यायचा आहे, क्युमिन इज द कंपाऊंड. अशा प्रकारे क्युमिन कंपाऊंड आपल्याला मिळू शकतो. आता आपण फ्रिडल अँड क्राफ्ट रिॲक्शन जी आहे, पहिल्यांदा अल्किल हलाइड वापरला. अल्किल हलाइडमध्ये देखील आपण पहिल्यांदा काय वापरला, टर्शरी अल्किल हलाइड, मग अल्किल हलाइड, मग आपण पाहिलं अल्किन्स आता इथे वापरले. आणि आता आपण वापरणार आहोत अल्किन्सच्या नंतर रिअरेंजमेंट रिॲक्शनने आपल्याला कशा प्रकारे फ्रिडल अँड क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन कॅरी आउट करता येते ते बघू. फ्रिडल अँड क्राफ्ट रिॲक्शन फायनल प्रॉडक्ट जो फाउंड आहे तो फायनल प्रॉडक्ट हा रिअरेंज प्रॉडक्ट असतो. अल्काइल ग्रुपचं काय केलं जातं, रिअरेंज केलं जातं. सो देर वी डोंट एक्सपेक्ट, तो प्रॉडक्ट आपल्याला अपेक्षित नसतो तरी सुद्धा तो आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. ही फ्रिडल अँड क्राफ्ट रिॲक्शनचं एक प्रकारे ड्रॉबॅक पण आहे की आपल्याला जो एक्सपेक्टेड प्रॉडक्ट न मिळतं रिअरेंज प्रॉडक्ट मिळतं. फॉर एक्झाम्पल बेंझिन जेव्हा N प्रोपाइल क्लोराईड आणि लेविस ॲसिड AlCl3 हे याच्याबरोबर बेंझिन ऑन रिॲक्शन विथ N प्रोपाइल क्लोराईड NGL डज नॉट प्रोड्युसेस N प्रोपाइल बेंझिन. N प्रोपाइल क्लोराईड रिॲक्ट होतो म्हणजे N प्रोपाइल बेंझिन मिळायला पाहिजे, पण काय मिळतं, बट वी गेट रिअरेंज प्रॉडक्ट. त्याचं नाव असतं आयसोप्रोपाइल बेंझिन, म्हणजे क्युमिन आपल्याला मिळतो. आणि ती क्युमिनच आपल्याला जे N प्रोपाइल बेंझिन मिळायला पाहिजे तो न मिळतं, आपल्याला आयसोप्रोपाइल बेंझिन मिळतो. आता याला म्हणतात रिअरेंज्ड रिॲक्शन. हे का होतं आपण ते बघूया. आता ही रिॲक्शन दिलेली N प्रोपिल क्लोराईड हा बघा वापरलेला आहे लेविस ॲसिडमध्ये. आता N प्रोपिल क्लोराईडमध्ये काय करेल, इथं प्रायमरी कार्बोकटायन तयार होतो. म्हणजे अशा प्रकारे कॉम्प्लेक्स फॉर्म होईल लेविस ॲसिड बरोबर आणि हा क्लोरीन लेविस ॲसिड बरोबर ते पॉझिटिव्हली चार्ज होईल. आता काय होईल बघा, हा पॉझिटिव्ह जो चार्ज आहे इट इज ए टर्मिनल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे आपल्याला जो काही कार्बोकटायन मिळणार आहे हा प्रायमरी कार्बोकटायन मिळणार आहे. आणि प्रायमरी कार्बोकटायन जो आहे तो लेस स्टेबल असतो. त्यामुळे काय होतं की हा लेस स्टेबल प्रायमरी कटायनने काय केलं असतं, अदरवाईज रिॲक्शनमध्ये याने अटॅक केला असता आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळालं असता. पण काय होतं ॲक्च्युली हा प्रायमरी कार्बोकटायन लेस स्टेबल असल्यामुळे त्याची रिअरेंजमेंट होते. रिअरेंजमेंट म्हणजे त्याचं कन्व्हर्शन होतं जास्त स्टेबल कार्बोकटायनमध्ये. ते कसं होतं की शेजारच्या कार्बनवरचा एक प्रोटॉन जो आहे इट इज गेट शिफ्टेड टू दिस कार्बन. हा प्रोटॉन इथं शिफ्ट झाला, हा प्रोटॉन गोज विथ दिस पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन पेअर इथे गेला, त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह चार्ज मिळाला. हा इथं CH3 झाला आणि मग सेकंडरी कार्बोनियम आयन तयार झाला आणि मग आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. आणि मग हा इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट होतो. ॲक्च्युली काय आपल्याला हा ग्रुप इंट्रोड्यूस करायचा होता, तो न होता अशा प्रकारे आयसोप्रोपाईल ग्रुप आपल्याला मिळतो. हा मिथेन प्रोपाईल ग्रुप नाही इंट्रोड्यूस होत तर आयसोप्रोपाईल ग्रुप हा मग इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट होतो. बघा आयसो मग सेकंडरी, कारण तो जास्त स्टेबल असल्यामुळे ज्याची जास्त स्टॅबिलिटी त्याच्यावरती अटॅक त्याचा प्रॉडक्ट फॉर्म होईल. हे कसं सिम्पल आहे बघा, जो जास्त अभ्यास करेल तो चांगला पेपर लिहिल त्याला जास्त मार्क. तसं आहे, याची स्टॅबिलिटी जास्त असल्यामुळे ती पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी अटॅक ऑन दिस आणि नंतर पहिल्या स्टेपमध्ये हा झाला तुमचा सिग्मा कॉम्प्लेक्स, त्याच्यामधनं प्रोटॉन निघून जाईल. आणि हा क्युमिन ॲक्च्युली प्रॉडक्ट काय पाहिजे होतं आपल्याला, इथं CH3 ट्वाईस नको तर इथं काय पाहिजे होतं CH2CH3 असं पाहिजे होतं. पण हे काय एक प्रकारे हा एक ड्रॉबॅकच आहे. रिअरेंज्ड प्रॉडक्ट आपल्याला फ्रिडल अँड क्राफ्ट अल्कायलेशनमध्ये मिळतं. आता हे काय मग बघू आता आपण ही अल्कायलेशन रिॲक्शन जे आहे याचे काही ड्रॉबॅक आहे, याचे काही लिमिटेशन्स आहेत. हे काय लिमिटेशन्स आहेत तर पॉली अल्कायलेशन इज वन ऑफ द लिमिट. पॉली अल्कायलेशन म्हणजे काय, ज्या वेळेला व्हॅन वी रिॲक्ट अल्किल हलाइड in presence of Lewis acid we get the product. आपल्याला अल्किल
अल्काइल बेंझिन कंपाऊंड मिळतो, अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस केला जातो. पण हा अल्किल ग्रुप जो आहे इट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग. तो काय आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आपल्याला माहिती आहे दे आर ॲक्टिवेटिंग, रिंगला ॲक्टिवेट करणारे आहे. म्हणजेच ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनला काय होतं, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढते कारण ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात. त्यामुळे काय होतं, रिंग जास्त ॲक्टिवेट होते. हा पहिला मॉलिक्यूल जसा रिॲक्ट होईल तसा हा मिथाईल बेंझिन आपल्याला फॉर्म होईल. त्यावेळेला काय होईल, रिंगची ॲक्टिव्हिटी वाढेल. म्हणून दुसरा जो मॉलिक्यूल आहे आता तो बेंझिनपेक्षा कोणावर अटॅक करेल, जी जास्त निगेटिव्ह साईड असेल. म्हणून तो काय करतो, ऑर्थो आणि पॅरा पोझिशन ज्या इलेक्ट्रॉन रिच आहेत त्याच्यावर अटॅक करतो आणि असे मिक्स्ड प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. बघा CH3 इथं पण अटॅक करतो, इथं अशा प्रकारे आपल्याला प्रॉडक्ट मिळतात. म्हणजे हा पॉली अल्कायलेशन रिॲक्शन होतं. आपल्याला करायचं होतं एकच प्रकारचा प्रॉडक्ट एक्सपेक्टेड होता, पण त्याच्याने ऑटोमॅटिकली काय होतं, पॉली अल्कायलेशन अनेक सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. हा त्याचा ड्रॉबॅक आहे, तो आपल्याला नको आहे. आपल्याला फक्त काय एकच CH3 बेंझिनवर इंट्रोड्यूस करायचा आहे, पण असा मिक्स्ड प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. हा पहिला ड्रॉबॅक आहे. दुसरा रिअरेंज्ड प्रॉडक्ट. मग अशी आपण रिॲक्शन पाहिली की रिअरेंज्ड प्रॉडक्ट, आपल्याला प्रॉडक्ट काय एक्सपेक्टेड होतं की हा ग्रुप जो आहे तो बेंझिनच्या इथं इंट्रोड्यूस व्हायला पाहिजे. म्हणजे हा प्रॉडक्ट नॉर्मल प्रॉडक्ट मिळायला पाहिजे होता. हा नॉर्मल प्रॉडक्ट न मिळता आपल्याला कुठे मिळतो, हा रिअरेंज्ड प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. कारण का, हा निघून गेल्यानंतर प्रायमरी कार्बोकटायन तयार होईल आणि प्रायमरी कार्बोकटायन इज नॉट स्टेबल, सो इट इज गेट कन्वर्टेड इन टू द secondary carbocation by transferring this proton from this carbon atom to this carbon atom. आणि अशा प्रकारे हा प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. आणि पुढचा ड्रॉबॅक जो तिसरा त्याच्यामध्ये लिमिटेशन ज्याला आपण म्हणू डी अल्कायलेशन किंवा रिअल्कायलेशन. डी म्हणजे निघून जाणे, री म्हणजे पुन्हा त्याच्यावरती इंट्रोड्यूस होणे. ते कसं होतं, याच्यामध्ये C2H5Br इथिल ब्रोमाइडची रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ लेविस ॲसिड कॅरेक्ट केली, हा प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. हा प्रॉडक्ट मिळाल्यानंतर काय होतं, हा BF3 जो आहे तो रिॲक्ट होतो आणि आपल्याला BF3 मध्ये काय होतं की अशा प्रकारे रिंगवरचा कंपाऊंडच निघून जातो, डी अल्कायलेशन. किंवा काय होतं, हा ॲक्टिवेटिंग ग्रुप असल्यामुळे C2H5 पुन्हा एक दुसऱ्या पोझिशनला जाऊन बसतो. म्हणजे अशा प्रकारे डी अल्कायलेशन, एक तर कंपाऊंड ग्रुप निघूनही जाईल, आलेला ग्रुप निघूनही जाईल, किंवा मग आपल्याला काय होतं डी इथं कुठं अल्कायलेशनच झालं नाही लेविस ॲसिडच्या प्रेझेंटीमध्ये. तर अशा प्रकारे रिअल्कायलेशन पण त्याच्यामध्ये होतं. हे एक लिमिटेशन आहे. ह्या लिमिटेशन्स ऑफ रिॲक्टंट्स फ्रिडल अँड क्राफ्ट फेल्स टू with aromatic compound like nitrobenzene and other compounds having deactive. नायट्रोबेन्झिन बरोबर एवढी रिॲक्शन लवकर होत नाही फ्रिडल अँड क्राफ्ट, सॉरी अल्कायलेशन रिॲक्शन. कारण का, हे नायट्रो ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, डिॲक्टिवेटिंग ग्रुप असतात. सो द कंपाऊंड लाईक ॲनिलीन हॅव ऑल्सो डिफिकल्टी in FNC because a lone pair of nitrogen NH2 group gets complexed with the Lewis acid catalyst. लोन पेअर जे ते लेविस ॲसिड कॅटलिस्ट बरोबर ॲनिलीन जर वापरला तर तो कॉम्प्लेक्स तयार करतं. हे झालं तुमचं ड्रॉबॅक. हे लिमिटेशन्स ऑफ दी फ्रिडल अँड क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शनमध्ये अशा प्रकारे आपण पाहिले. आता पुढची रिॲक्शन आहे फ्रिडल अँड क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. जसं अल्काईल ग्रुप इंट्रोड्यूस झाला तसं आता काय होणार आहे, इथे बेंझिनवरती असाईल ग्रुप C+OCH3 असलेला ग्रुप इंट्रोड्यूस केला जाईल. काय डेफिनेशन आहे मग असायलेशन रिॲक्शनची? इट इज इलेक्ट्रोफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, असायलेशन रिॲक्शन, इन विच H atom from the aromatic ring is replaced by acyl group RC+O group ज्याला आपण म्हणतो, and the product formed in this reaction is acyl benzene तयार होतो. त्याला आपण म्हणतो फ्रिडल अँड क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. या असायलेशन रिॲक्शनमध्ये अटॅकिंग जो काही इलेक्ट्रोफाईल तो असतो असायलियम कटायन अँड इट इज कॉमनली नोन ॲज फ्रिडल अँड क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये असायलियम आयन जो आहे तो अशा प्रकारे आपण रिप्रेझेंट करतो. RC+O वरती कार्बनला पॉझिटिव्ह चार्ज असतो. आता याच्यामध्ये जो आहे असायलेशन रिॲक्शनमध्ये हा जो काही इलेक्ट्रोफाईल असायलेशन रिॲक्शनमध्ये जनरेशनसाठी आपल्याला जनरली लिविस ॲसिड कॅटलिस्ट लाईक वापरले जातं. युझिंग काय आपल्याला ॲसिड क्लोराईड, ॲसिड अनहायड्राईड किंवा कार्बॉक्झिलिक ॲसिड असतो त्याला आपण काही वेळेला वापरतो. and the electrophile acylium ion generated by using the Lewis acid catalyst. हे वेगवेगळे रिएजंट आहेत. ॲसिड क्लोराईड वापरू शकतो असायलेशनसाठी, अनहायड्राईड वापरू शकतो आणि त्याच्या प्रेझेंटीमध्ये आपल्याला काय वापरावे लागतात,
हे सगळे आहेत ते असायलियम आयन देतील, पण लेविस ॲसिड कॅटॅलिस्ट देखील आपल्याला वापरावा लागतो. अशा प्रकारे बघा हा जनरल एक्झाम्पल दिलेला आहे. बेंझिन जे आहे हा ॲसिड क्लोराईड आहे, असाइल क्लोराईड लेविस ॲसिडच्या प्रेझेंटीमध्ये पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी अटॅकवर इयर CL निघून जातो, C डबल बॉन्ड आपल्याला मिळाला. असाइल ग्रुप इज गेट इंट्रोड्यूस्ड. ह्या ग्रुपला आपण असाइल ग्रुप म्हणतो. RC डबल बॉन्ड O हा ग्रुप जो असतो त्याला म्हणतो असाइल ग्रुप. आता जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल कसा जनरेट केला जातो, आपल्याला पुन्हा दोन प्रकारे आपल्याला लेविस ॲसिड कॅटॅलिस्ट वापरतो. लेविस ॲसिड काय करतो, काही रिॲक्शन्समध्ये काही रिएजंट्समध्ये इलेक्ट्रोफाईल जनरेट करण्यासाठी असायलियम आयन तयार करतो. अशा प्रकारे इथला जो काही CL होता तो निघून गेला लेविस ॲसिडमध्ये, हा असायलियम आयन किंवा अशा प्रकारे पोलराइज्ड कॉम्प्लेक्स. हा पोलराइज्ड कॉम्प्लेक्स काय करतो, कार्बनची पॉझिटिव्हिटी एनहान्स करतो. असे दोन प्रकारचे कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. RC डबल बॉन्ड O मध्ये AlCl निगेटिव्ह बॉन्ड फॉर्म करतो. हा बॉन्ड पार्शियली ब्रेक झालेला आहे, CL पुढच्या वेळेला निघून जाणार आहे आणि मग याच्यावरती मग काय करणार आहे, अटॅक होणार आहे पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी बेंझिन रिंगचा. बघा मेकॅनिझममध्ये आता पहिली स्टेप, टू स्टेप मेकॅनिझम आहे पुन्हा नेहमीप्रमाणे. ॲसिड क्लोराईड जो आहे त्याने AlCl3 बरोबर रिॲक्ट झाला, असायलियम आयन तयार झाला पहिल्या स्टेपमध्ये. सेकंड स्टेपमध्ये काय होईल, अटॅक ऑफ दिस पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन असायलियम आयन पॉझिटिव्हली चार्ज असल्यामुळे, आणि नंतर मग तो सिग्मा कॉम्प्लेक्स तयार होईल. बरोबर आहे, हा सिग्मा कॉम्प्लेक्स तयार झाला सेकंड स्टेपमध्ये. आणि थर्ड स्टेपमध्ये इथे काय होईल, मग थर्ड याच्यामध्ये ब्रेकिंग ऑफ दिस CH बॉन्ड, अरोमटायझेशन. हा ग्रुप हायड्रोजन निघून जाईल आणि आपल्याला असाइल बेंझिन नावाचा कंपाऊंड मिळेल. अशा प्रकारे आपल्याला हा कंपाऊंड मिळू शकतो. आता आपण जो असायलियम आयन जो आहे तो आपण ॲसिटिक अनहायड्राइड नावाचा कंपाऊंड वापरून देखील करू शकतो. ॲसिटिक अनहायड्राइड इन प्रेझन्स ऑफ लेविस ॲसिड काय होतं, हा कार्बन जो आहे याच्याबरोबर हा बॉन्ड फॉर्म करेल, ॲल्युमिनियम मेटल जो आहे त्याच्याबरोबर डेटिव्ह बॉन्ड, मग ऑक्सिजन पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो. म्हणून काय होतं, हा बॉन्ड ब्रेकेज होतो. हा बॉन्ड ब्रेक झाला की आपल्याला काय होतं, हा मॉलिक्यूल वेगळा होतो, C डबल बॉन्ड O CH3, आणि हा कार्बन काय होतो पॉझिटिव्हली चार्ज. त्याला असायलियम आयन तयार झाला. हे बघा असायलियम आयन तयार झाला, हे बाकीचे ग्रुप निघून गेला. मग या असायलियम आयनवर काय करेल, बेंझिन रिंग अटॅक्स टू फॉर्म दी सिग्मा कॉम्प्लेक्स, अँड फ्रॉम द सिग्मा कॉम्प्लेक्स दी प्रोटॉन इज गेट रिमूव्ड टू फॉर्म ॲसिटोफिनॉन. हा ॲसिटोफिनॉन प्रॉडक्ट काय होतो, तयार होतो. सो दिस इज द मेकॅनिझम. हे काय त्याच्यामध्ये व्हेरी सिम्पल आणि इंटरेस्टिंग मेकॅनिझम ऑफ फ्रिडल अँड क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. फॉर्मेशन ऑफ ॲसिटोफिनॉन. ॲसिटोफिनॉन हा सिंथेटिकली युजफुल कंपाऊंड जो आहे त्याचा जर तयार करायचा असेल तर बाय युझिंग द फ्रिडल अँड क्राफ्ट रिॲक्शन आपण तयार करू शकतो. कसा तयार करू शकतो, बेंझिनची रिॲक्शन जर ॲसिटाईल क्लोराईड बरोबर जर केली तर आपल्याला इन प्रेझन्स ऑफ लेविस ॲसिड आपल्याला मिळतो ॲसिटोफिनॉन. C डबल बॉन्ड O CH3 या कंपाऊंडचं नाव आहे ॲसिटोफिनॉन. साहजिकच आहे, हा याच्याबरोबर असायलियम आयन तयार होईल, हा पॉझिटिव्हली चार्ज असेल, याच्यावरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी अटॅक करेल. मेकॅनिझम सिम्पल मेकॅनिझम. ॲसिटाईल क्लोराईड लेविस ॲसिड रिॲक्ट होतो, हा AlCl4 बाजूला होतो आणि हा पॉझिटिव्हली चार्ज असायलियम आयन तयार झाला, बेंझिनने अटॅक केला, सिग्मा कॉम्प्लेक्स तयार झाला. पहिल्या स्टेपमध्ये, सेकंड स्टेपमध्ये मग काय होईल, इथे हा निघून जाईल प्रोटॉन टू फॉर्म द ॲसिटोफिनॉन. अशा सिम्पली इट इज गेट फॉर्म. आता हे काय, याच्यामध्ये आपण पुन्हा एक दुसरी त्याची रिॲक्शन आहे, ही असायलेशन रिॲक्शन झाली. ही काय, इंट्रा मॉलिक्युलर फ्रिडल अँड क्राफ्ट असायलेशन. इंट्रा म्हणजे विदिन द मॉलिक्यूल, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, रिंग फॉर्मेशनसाठी ही रिॲक्शन वापरली जाते. एकाच मॉलिक्यूलमध्ये आपल्याला काय असतो, असायलियम आयन विदिन द मॉलिक्यूल क्रिएट केला जातो बाय युझिंग दिस लेविस ॲसिड. हे रिॲक्शन बघा, इंट्रामॉलिक्युलर फ्रिडल अँड क्राफ्ट रिॲक्शन लीड टू फॉर्मेशन ऑफ बायसायक्लिक कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल 4-फिनाइल ब्युटानाइल क्लोराईड. हा कंपाऊंड काय, 4-फिनाइल. 4 का, कार्बन नंबर 1 2 3 4ला काय आहे, फिनिल रिंग जॉईंट आहे म्हणून 4-फिनाइल. ब्युटानाइल काय, ओन नॉइल मीन्स किटोन, हे कार्बोनिल ग्रुप म्हणून मिथेन इथेन प्रॉपेन आणि ब्युटॅनॉइल क्लोराईड. आता हा AlCl3 बरोबर रिॲक्शन आपल्याला मिळते. कसं मिळते, मग लेविस ॲसिड काय करेल, कॉम्प्लेक्स फॉर्म करेल, Cl निघून जाईल, हा पॉझिटिव्हली चार्ज होईल आणि हा कुठे अटॅक करेल, इथे अटॅक केला, इथं हा जॉईंट होईल, हा कंपाऊंड तयार होतो टेट्रॅलोन. त्याचं नाव काय आहे, टेट्रॅलोन. आता पुढची रिॲक्शन आहे अल्कायलेशन थ्रू असायलेशन.
आता अल्कायलेशन रिॲक्शन म्हणजे अल्काईल ग्रुप जेव्हा आपण बेंझिन रिंगवर इंट्रोड्यूस करतो त्यावेळेला बेंझिन रिंग ॲक्टिवेट होते, कारण अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस झाला की तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो बेंझिन रिंगला. त्यामुळे आपल्याला पॉली अल्काईल प्रॉडक्टवरती पाहिलं आपण पॉली अल्कायलेटेड प्रॉडक्ट मिळतो. पण तो पॉली अल्कायलेटेड प्रॉडक्ट जर आपल्याला थांबवायचा असेल तर काय केलं जातं, अल्कायलेशन थ्रू असायलेशन केलं जातं. कसं ते आपण बघू. अल्कायलेशन रिॲक्शन जर करायचे असेल तर आधी असायलेशन रिॲक्शन केली जाते. आधी काय, असायलेशन रिॲक्शन. हे बघा कंपाऊंडमध्ये आपण पाहिलेलं आहे. वी हॅव सीन अर्लियर दॅट प्रिटेल अँड क्राफ्ट अल्कायलेशन हॅज मेनी ड्रॉबॅक्स लाईक पॉली अल्कायलेशन, रिअरेंजमेंट, डी अल्कायलेशन. हे ड्रॉबॅक आहेत. पण त्याच्या उलट असायलेशन रिॲक्शन इज दॅट पॉली अल्कायलेशन डू नॉट टेक्स प्लेस बिकॉज असाईल ग्रुप इज डिॲक्टिवेटिंग. असाईल ग्रुप काही इलेक्ट्रॉन डोनेटिंग नाही, तो विथड्रॉईंग आहे. त्यामुळे रिंगला डिॲक्टिवेट करतो. त्यामुळे आपल्याला पॉली असायलेशन तर शक्यच नाही, कारण का हा इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो, मग कुठली साईट ॲक्टिव्ह होत नाही. डोनेटिंग राहिला असता तर आर्थो आणि पॅरा पोझिशनला ते इलेक्ट्रॉन डोनेट केले गेले असते आणि आपल्याला पॉली असायलेटेड प्रॉडक्ट मिळालं असतं. पण ते या रिॲक्शनमध्ये होत नाही. म्हणून काय केलं जातं की आपल्याला पॉली अल्कायलेशन थ्रू असायलेशन कॅरी आउट केलं जातं. मग पहिल्यांदा काय केलं जातं, बेंझिन हा असायलेशन रिॲक्शन कॅरी आउट केलं जातं. असाईल क्लोराईड बरोबर लेविस ॲसिड वापरून हा असाईल बेंझिन तयार झाला. आणि सिम्पली काय केलं जातं, असाईल बेंझिनचं ZnHg हे रिड्युसिंग रिएजंट आहे, HCl झिंक अमालगम ज्याला आपण म्हणतात, ते वापरलं जातं. आणि तो याचं काम काय, रिडक्शन होतं. काय रिड्यूस करतो तो, कार्बोनिल ग्रुपचं C+O ग्रुपचं कन्व्हर्शन. ZnHg ग्रुप जिथं दिसला तो काय करतो, C+O CS2 मध्ये CS2 मध्ये कन्व्हर्शन केलं C डबल बॉन्डचं आणि आपल्याला अल्काईल बेंझिन मिळालं. म्हणजे ज्याला अल्कायलेशन केलं, पण कसं केलं, थ्रू असायलेशन. त्यामुळे पॉली अल्कायलेटेड प्रॉडक्ट किंवा डी अल्कायलेशन या रिॲक्शनची शक्यता जवळपास इथं नष्ट होते. आणि म्हणून अल्कायलेशन इज कॅरिड आउट थ्रू द पॉली अल्कायलेशन. प्रश्न पण विचारलं जातं परीक्षेमध्ये, वाय अल्कायलेशन इज कॅरिड आउट थ्रू असायलेशन. त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. म्हणजे काय होतं मग, इन अल्कायलेशन रिॲक्शन when alkyl group is introduced on benzene ring, alkyl group is activating group, so we get polyalkylated product or dealkylation reaction, and we do not get, or we also get a rearranged product. So expected product is not obtained by the direct alkylation. That's why it is get carried out by the acylation, because in acylation acyl group is deactivating. So firstly the acyl group is get introduced on benzene ring, and then that group is reduced by ZnHgHCl to produce a alkyl benzene. हे त्याचं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. अशा प्रकारे ही रिॲक्शन आहे. पुढच्या वेळेला आपण मग बघणार अजून ह्या काही रिॲक्शन, डायॲझो कपलिंग रिॲक्शन वगैरे. आता एवढं आजच्यासाठी माझ्या मतपती पुरं आहे. तुम्ही लेक्चर पूर्ण पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. शंका असतील तर पुन्हा मी सांगतो, आय एम ऑलवेज टेलिंग यू दॅट नो बडी इज आस्किंग क्वेश्चन्स ऑन द व्हॉट्सअप ग्रुप. यू आर सो टॅलेंटेड, यू डू नॉट हॅव एनी काइंड ऑफ द प्रॉब्लेम्स. ही चांगली गोष्ट आहे, तुम्हाला प्रश्न येत नाही. पण शंका आल्यास मला व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा माझा मोबाईल नंबर ग्रुपवर दिलेला आहे, तुम्ही तिथे शेअर करा. तुमच्या शंकांना उत्तर दिले जाईल. सी लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.